येथील कामगार नेते श्री विष्णू बोडके यांच्यावर पैठण MIDC इथं मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनीनं मे 2023 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर कालांतरानं दोन्ही बाजूंमध्ये संवाद आणि चर्चा झाली। या चर्चेदरम्यान काही बाबींबाबत अधिक स्पष्टता निर्माण झाली असून परस्परांमध्ये निर्माण झालेले काही गैरसमज दूरही झाले। या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे विष्णू बोडके किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप किंवा त्रास झाला असल्याची भावना निर्माण झाली असेल तर त्या बाबीची आम्ही नोंद घेत आहोत। अशी परिस्थिती निर्माण होणं दुर्दैवी असून त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं कंपनीचे व्यवस्थापक श्री व्यास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। चला तर बघूया त्या दोघांच्याही प्रतिक्रिया। चालायला पाहिजे त्याच्यावर मी एक आता त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, तसं त्यांनी मागितली, पण मी हट्ट झालो होतो माफी तुम्ही आता इकडे मागून चालणार नाही, तर सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये माफी मागावी। मग त्यांनी माझं मान्य केलं, म्हणून त्यांचे जिम्मेदार मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस यामध्ये पैठणमधले त्यांचे मॅनेजर जिम्मेदारी ते पाठवलं आणि आजची पत्रकार परिषद त्यासाठी दिली आहे। ते आता पुण्याचं कसं राहतं तुम्हाला माहिती आहे, कोर्टात आता केस चालू आहे, ते जरी मागे घ्या म्हणलं तर गुन्हा मागं होत नसतो, ते गुन्हा केस चालूनच ते होईल। आता ते साक्षी पुरावा ते असतं ते न्यायालयाने आपण हस्तक्षेप करता येणार सुलानामा ह्या केसमध्ये होत नाही। ही जी कलम आहे ना, ह्या कलमामध्ये सुलानामा होत नसतो। जसं मी राजे तर क्या करे याचं तसं चालत नाही, याच्यात ही केस चालू साक्ष पुरावा म्हणून केस फायनल होती। आता मी त्यांच्यावर NGT पुण्यात केस केलेली, NGT पुण्यात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये मी केस केलेली, तर ती मी केस त्याच्यातून काही हे आम्ही जरी म्हणलो तर आम्हाला नाही करत, ते गव्हर्नमेंट ऐकत ते जे होईल ते होईल आता ते कोर्टामध्ये। थोडक्यात तुम्ही दोघंही गैरहजर राहणार तारखेला। नाही आता ते कोर्टाच्या बाबतीत ते बोलता येणार मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता काय प्रकरण तुमच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, आज तुम्ही त्या कंपनीशी बसलेल्या चर्चा झालेली, दिलगिरी व्यक्त झाली, नेमकी काय संपूर्ण प्रकरण होता, काय चर्चा झाली आणि न्यायालय प्रकरण चालू असताना देखील तुम्ही त्यामध्ये माघारी घेता, नेमकी काय? त्या मे 2023 त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, पण त्यावेळेस त्यांना एक चुकीची माहिती मिळाली, त्या चुकीच्या माहितीमुळे तो गुन्हा दाखल झाला होता। कालांतराने आमची चर्चा झाली, चर्चा आणि ती सगळ्यांना त्यांना स्पष्टता झाली, त्या स्पष्टतेमुळे मग आता त्यांना समजलं आणि मला समजलं यांना चुकीची माहिती झाली, त्याच्यामुळे गुन्हा दाखल केला। पण आता कुठंतरी आपल्याला MIDCमध्ये चालू जे MIDC कंपन्या आल्या पाहिजे, तर कुठंतरी आपण माघार घ्यायचं म्हणून आता संत एकनाथ महाराजांनी जसं पुन्हा माघार घेतली होती, गुळण्या टाकून सुद्धा त्यांनी माफ केलं, तर त्याप्रमाणे आपलं संतांची भूमी, त्याच्यामुळे आपण त्यांना त्यांनी माफी मागितली तर आपण करायलाच पाहिजे। न्यायालयात प्रकरण चालू आहे, न्यायालयाचं प्रकरण जे चालू असतं आता ते चालूच आहे, न्यायालयात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही, न्यायालयात आपल्याला काही करता येणार नाही, ते जे चालू आहे ते चालू आहे। न्यायालयात जो निकाल होईल ते साहेब दोघांना मान्य करावं लागेल। विष्णू आसाराम बोडके, मुद्दलवाडी, पैठण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.